नमस्कार मंडळी, आज टेस्ट सूत्रावर आपण बनवणार आहोत खूप मऊ पांढऱ्या आणि स्पंजी इडल्या। बऱ्याच जणांना वाटतं की इडल्या घरी इतक्या मऊ होत नाही, पण आजच्या व्हिडिओमध्ये इडल्या सॉफ्ट का होतात आणि त्या हमखास मऊ याव्यात हे सगळं सोप्या पद्धतीने सांगणार आहे। चला तर मग सुरू करूया। उद्या आपल्याला इडली बनवायची आहे, त्यासाठी आदल्या दिवशीच सगळे प्रोसेस करावी लागते। आदल्या दिवशी मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे, 2 वाट्या उडदाची डाळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी साबुदाणे, 2 चमचे मेथी दाणे। इडली करताना साबुदाणे जर टाकले तर इडली जेव्हा आपण करतो ती शेवटपर्यंत मऊसूत राहते, कोरडी होत नाही। त्यासाठी साबुदाणे टाकायचे आहेत। आणि मेथी जर टाकली तर ती उबदारपणामुळे चांगलं फुलून येतं ते पीठ, म्हणून मेथी टाकायची आहे 2 चमचे। आता मी पाणी टाकून ठेवते त्याच्यामध्ये। पाणी टाकून आता हे 7-8 तास झाकून ठेवणार आहे। 7-8 तासानंतर मग वाटायला घेईल। 7-8 तासापूर्वी मी तांदूळ आणि डाळ भिजायला घातले होते इडलीसाठी। ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते। बारीक करताना खूप बारीक करायचं नाही आहे, थोडंसं सरभरीत ठेवायचं आहे। सरभरीत ठेवलं तर इडली छान होते, चिकट होत नाही। त्यासाठी मी थोडीशी जाडसरच वाटणार आहे। हे बघा, तांदूळ वाटून झालेले आहेत आपले इडलीचे। हे बॅटर असं एका साईडने हलवायचं, त्याच्याने छान फुगतं ते। हे बघा किती छान बॅटर झालेलं आहे आपलं। आता 8-10 तासासाठी झाकून ठेवून देणार आहे मी। 8 ते 10 तास हे बॅटर ठेवल्यानंतर बघा किती छान फुलून आलेलं आहे, किती छान झालेलं आहे। आता मी त्याच्यात मीठ घालून इडली करायला ठेवणार आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, हलवून घ्यायचं आणि इडली करायला ठेवायचं। आता मी इडली वाफायला ठेवते। हे बघा, आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत। इडल्या किती मऊ आणि छान झाल्या आहेत। योग्य प्रमाण आणि वाफेवर शिजवणं हे लक्षात ठेवलं की इडल्या हमखास सॉफ्ट होतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि रेसिपी आवडणाऱ्यांसोबत शेअर करा। अशा सोप्या आणि खात्रीच्या रेसिपीसाठी टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करा। धन्यवाद।